कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. डुग्गू डुग्गू खाली उतर खाली उतर. तुला एकदा सांगितलं कळत नाही, पडशीत ना. मग तुम्ही मला इथे काम करायला देत नाही ना, मग मी बाहेर मोठे बाबा गणपती बाप्पाची मूर्ती बनवतात, मी तिकडे जातो. ए बाबा ए थैसर जाऊ नको. तिकडे काहीतरी लुडबुड करशील, दादा त्रास देशील. ह्या बघ त्या खूप मेहनतीचा काम आहे. तू एक काम कर, तू बाबा हैसरच थांब आणि तुका जा काय मदत करायची आहे ना ती आमकाच कर. तुम्ही मला काहीच साफ करू देत नाहीये, मला कंटाळा आलाय बाबा. डुग्गू, तुला काम करायचं ना, ये इकडे, मी तुला काम सांगते. हे बघ, हा धागा किती मेसी झालाय, तो नीट कर जा. इथे बस, इथे बस. अगं हे किती सोपं काम आहे. तुम्ही मोठी माणसं करताय ना, तसं काहीतरी कठीण कठीण काम दे ना मला. अरे डुग्गू, या दिवसभरात जरी सोडवलंस ना तरी खूप झालं तुझ्यासाठी. हा हो, अरे किती अवघड काम आहे ते. आम्ही बघ सोपी कामं करतोय. कर. मस्त श्रीनू. अरे आई शपथ, तुमच्या दोघांची टक्कर झाली. ओवी दीदी, आता तुम्ही परत टक्कर करा. का? का काय? मग तुला शिंग येतील आणि तुझ्याशी कोणी लग्नच करणार नाही. ए डुग्या, अरे श्रीनू दादाचं पण डोकं आपलं ना ओवी दीदीवर. आता त्याला पण शिंग फुटणार है ना. अरे हो, हे तर माझ्या लक्षातच आलं नाही. आता दादाला पण येणार अशी शिंग, मग दोघं शिंग घेऊनच फिरतील. हा मग बरंच झालं. या शिंग फुटलेल्या दोघांचं आपण लग्न लावून देऊ, काय बंधू? आई शपथ, दोघांना शिंग फुटणार म्हणजे आपल्या घरात परत लग्न. दोघांचं लग्न, दोघांचं लग्न, लग्न लग्न. बंधू काका, तुम्हाला चहा हवा होता ना? माहित मी घेऊन येते. लाजता लाजता. काय झालं ना. लालीताई, सगळ्यांसाठी उपवासाला खिचडी करते हा, आणि बटाटे पण उकडून ठेवते. आज दिवसभर कडक उपवास असणार आहे ना, मग काहीतरी पोटात गेलेलं बरं. नाहीतर एकदा का आपल्या कामाला सुरुवात झाली ना ती काही खाणं व्हायचं नाही आपलं. मला सांगा, किती जण आहेत उपवासाला? तशी मला खिचडी बनवायला. अगो बनव ना तू, सगळ्यांचाच उपवास हा. आणि आपल्या घरात सगळ्यांका खिचडी आवडता. ज्यांचा उपवास नाही ते पण खातात, माहित आहे ना. सगळ्यांसाठी करते. बरं उमा, मी काय म्हणते, आज ना निश्चिक उपवास धरूक सांगू नकोस काय. हा नाही, कसा 2 जीवांची आना ती, मग या उपवासाचं खाऊन तिका त्रास होऊ नको. सांगा ते का. नाही, आई नेहमी म्हणायची, देवाक ना सगळा माहित असता, तो समजून घेता. बरं, सांगते मी निश्चित. बरं, आता मला सांगा, म्हणजे आपण 3 जणी आणि ओवी, आपण 4घीच होत ना उपवासाच्या? मंजू काकी, नाही, मला फराळात काउंट करू नको. म्हणजे तू उपवास करणार नाहीयेस? मी अगो मंजू, तिका कुठे उपवास वगैरे माहित असतात. हा, त्यांच्या फॉरेनच्या रीतिरिवाजात उपवास वगैरे काय नसतील अगं. आणि आपल्याकडे कसा चांगलो नवरो मिळूसाठी, त्याचं आयुष्य वाढण्यासाठी हा उपवास करण्याची रीत. हा यांच्या परदेशातल्या लोकांका खय त्याचं महत्व असणार. नाही लाली आत्या, मी करणार आहे उपवास, पण पाणी सुद्धा पिणार नाहीये. त्याला काय म्हणतात, निराला उपवास, राईट? ओवी, त्याका निर्जळी उपवास म्हणतात, पण हा, तोच उपवास धरणार आहे. ओवी नको, तू 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 असं काय नको करू. तू थोडं खाऊन घे, नाही तर तुका चक्कर येईल. तुका सवय नाहीये ना. डोंट वरी मावशी,
मला ना इंटरमिटंट फास्टिंगची सवय करेल मी. आणि तसे एकच दिवस करायचा आहे ना, सो इट्स ओके. अरे एकदा मोजल्यानंतर पुन्हा पुन्हा मोजतोस, मग असंच होणार ना. अरे मी ते सगळं बरोबर मोजून. गप बस. हे बघ, हे सगळं आता खाली ठेव आणि एक एक करून मोज, हळू हळू. अरे मी मगाचपासून तेच करतोय रे, कंटाळा आलाय तो श्रीदादा. मग ठीक आहे, मग काहीच करू नकोस. माझं काम झाल्यावर मी बघतो काय करायचं. हा ठीक आहे. ए डुग्या हे पकड हे. द्या. हा आणि आता कर हे. बंधू मिळाली का रे पकड? हा ओवी म्हणाली ते सोप्याखाली ठेवली आहे बघा, सापडली. बंधू काय झालं रे? काय नाही काय नाही. तू घ्या, हे एक एक माळ दे. हात दुखतोय रे. डुग्गू, हा अरे दे मला, उड्या मारण्यापेक्षा मी देते तुला. ठीक आहे. हे तू प्लेट जाऊन ठेवूया. हा द्या. बघ, तू मगाशी मला बोलत होतीस ना, माझा हात निदान पोहोचत नव्हता, तुझी मान डायरेक्ट गळ्यात पडली. मला चिडवत होतीस ना, घे तुला पण असंच पाहिजे. श्रीनिवास, तूच थोडं खाली वाग ना, ते खूप उंच आहे, हात नाही बघ. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.